ठरला टार मॅचच्या 24 फेब्रुवारी 2026च्या भागात कोर्टरूम ड्रामाला जबरदस्त कलाटणी मिळते. अर्जुन पुन्हा एकदा नागराजची केस रिओपन करण्याची मागणी करतो. विरोधी पक्षाचे वकील आक्षेप घेतात ही केस आधीच पुराव्याअभावी बंद झाली आहे, पण अर्जुन ठाम आवाजात म्हणतो, माझ्याकडे असे पुरावे आहेत जे सत्य बाहेर आणतील. न्यायाधीश त्याला परवानगी देतात आणि अर्जुन पहिला साक्षीदार म्हणून नर्स सुनीताला बोलावतो. तिला पाहताच प्रियाच्या चेहऱ्यावरची रंगत उडते. अर्जुन थेट प्रश्न विचारतो, काही महिन्यांपूर्वी खोटी डेड बॉडी अरेंज करण्यास तुम्हाला कोणी सांगितले? खरं तर हे काम प्रियाने करवून घेतलेलं असतं, पण पैशांच्या जोरावर नर्स कोर्टात नागराजचं नाव घेते. हे ऐकून स्वतः नागराजही थबकतो. त्याचे वकील लगेच तिची विश्वासार्हता प्रश्नांकित करतात. अर्जुन सीसीटीव्ही फुटेज सादर करतो, पण त्यात नागराज स्पष्ट दिसत नसल्यामुळे बचाव पक्ष म्हणतो हा कुठलातरी कर्मचारी असू शकतो. यानंतर अर्जुन ट्रक मालकाला साक्षीसाठी उभं करतो. विरोधी पक्ष चिडून म्हणतो, अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. मात्र अर्जुन चालकाची वेगळीच बाजू उलगडतो. अपघातानंतर त्याची नोकरी गेली, लोक संशयाने पाहू लागले. त्याच्याकडे फोनही नव्हता, त्यामुळे काही महत्त्वाचे नंबर त्याने डायरीत लिहून ठेवले होते. अर्जुन ती डायरी कोर्टात दाखवतो, त्यात नागराज किल्लेदारचा नंबर असतो. तरीही बचाव पक्ष म्हणतो, हा ठोस पुरावा नाही. वकील केस कायमची बंद करण्याची मागणी करतात. न्यायाधीश निर्णय देणार इतक्यात अर्जुन थांबवतो. माझा शेवटचा साक्षीदार बाकी आहे. कृपया मला थोडी मुदत द्या. तो महिप्त शिखरेला बोलावण्याची विनंती करतो. कोर्ट ती मान्य करते. महिप्तची उलटतपासणी सुरू होते. वकील भालेराव ऑब्जेक्शन घेत असतात. अर्जुन शांतपणे मुद्दा मांडतो. महिपने गुन्हा कबूल केला, पण का? रविराज किल्लेदार यांना तो ओळखतही नव्हता, मग जीवावर का उठला? अर्जुन नजरेतून त्याला सत्य सांगण्याची खूण करतो, पण महिप्त गप्प. शेवटी अर्जुन म्हणतो, जर तुम्ही बोलणार नसाल तर मला काही फोटो सादर करावे लागतील. तो चैतन्याकडे फोटो मागतो. प्रत्यक्षात कोणतेही फोटो नसतात. चैतन्य गोंधळतो. अर्जुन कुजबुजतो, रिकामं एन्व्हल्प दे. एन्व्हल्प न्यायाधीशांकडे देण्याआधीच महिप्त तुटतो. तो पोपटासारखा बोलू लागतो, हो, 22 वर्षांपूर्वी नागराज किल्लेदारनेच मला सुपारी दिली. पैशाचं आमिष दाखवलं. कोर्टात खळबळ उडते. प्रिया आणि नागराजचे चेहरे फटकन उतरतात. महिप्त सगळं सांगतो. अर्जुनच्या वाढदिवसापासून अपघाताची आखणी कशी झाली, प्रत्येक तपशील. वकील भालेराव अविश्वास दाखवतात. तेव्हा अर्जुन अंतिम पुरावा सादर करतो, कॉल रेकॉर्डिंग. तोच फोन जो सायलीने प्रियाच्या कपाटातून घेतलेला असतो. प्रियाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. रेकॉर्डिंगमध्ये महिप्त आणि नागराज यांच्यातील कट ऐकू येतो. अर्जुन सुमनचाही मुद्दा मांडतो. सत्य समजल्यावर नागराजने तिचं अपहरण करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. पुराव्यांच्या आधारे न्यायालय नागराज आणि महिप्तला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावते. सचिन अस्मिताची खोटी काळजी घेत असल्याचं नाटक करतो. अस्मिता त्यावर विश्वास ठेवते, पण कल्पना आणि पूर्णा आजी त्रस्त असतात. अस्मिता गरोदर असल्याने ते शांत राहतात. पूर्णा आजी ठामपणे म्हणतात, बाळ जन्माला आलं की मग ठरवू. सचिन मात्र मनोमन खुश. त्याचा डाव बरोबर लागलेला असतो. निकालानंतर चैतन्य अर्जुनला विचारतो, तू फोटो मागितलेस तेव्हा माझ्या काळजात धडकी भरली. फोटो तर होतेच नाहीत. अर्जुन हस्त उत्तर देतो. महिप्त घाबरलेला होता. फोटोचं नाव घेतलं की तो तुटणार याची मला खात्री होती. दरम्यान सुमनला नव्याच्या कृत्यांची लाज वाटत असते. रविराज तिचा आधार बनतो आणि अर्जुनच्या कामगिरीचं कौतुक करतो.
अशा प्रकारे या दोन भागांमध्ये सत्याचा विजय होतो, पण घरगुती नात्यांमधील वादळं अजूनही शांत व्हायची बाकीच असतात.